गुरु ठाकूर हा एक खूप महान समज असलेला गीतकार. म्हणजे त्याला संगीताचं नॉलेज आहे, त्याला रिदम कळतो, त्याला ताल कळतो, त्याला सूर कळतो, तो स्वतः गाऊ शकतो, त्याला राग कळतात, तो ऐकून राग सांगतो, त्याला ते फोनेटिक शब्दांचं फोनेटिक कळतं, कुठला शब्द काय मीटरला कसा बसेल हे त्याला परफेक्ट कळतं. आणि तो टेक्निकली पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे कुठला शब्द कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला पाहिजे, कुठल्या लाईन्स मध्ये तो वापरला पाहिजे हे त्याला बरोबर कळतं. त्यामुळे गुरु ठाकूर हा एक ब्रिलियंट गीतकार आहे. तो शब्दांचं सोनं करतो, तो गाण्याचं सोनं करतो असं मला वाटतं. तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या फिल्मसाठी सॉंग्स महत्वाचे, आधी सॉंग्स हिट होतात आणि नंतर ती मग लोकांना कळतं की तो मूवी येणार आहे, मग लोक ती थिएटरमध्ये जातात. जसं अजय अतुल सरांची सैराट मधली गाणी असतील ती खूप हिट झाली, नंतर तो मूवी पण हिट झाला. त्यांच्यासोबत पण तुम्ही काम केलंय, तर तो त्यांच्या सोबतचा किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मी जोगवापासून माझी सुरुवात आहे. जोगवाला मी बॅकग्राऊंड स्कोर केला, त्यांचं म्युझिक होतं अजय. आणि नंतर मी पांगिराला एक गाणं केलं, अजयने गायलं. तिथून आमचं गाण्याचं सुरू झालं. माझ्या फिल्म मध्ये त्याचं एखादं तरी गाणं असतं, माझा आवडता गायक आहे, तो सोनं करतो त्या गाण्याचं. बरोबर, तो पोहोचवतो शब्द लोकांपर्यंत. तो जेव्हा गातो तेव्हा त्याचं तो मीन करतो, म्हणजे तो अर्थ गायकीतनं सांगतो शब्दांत. त्यामुळे अजय बरोबर काम करताना कायम मजा येते. आणि त्याची आणि माझं जे कॉमेडी, तो मी आणि गुरुनं अनेक गाणी केली आहेत, तर ती सगळी गाणी वर्क झाली, लोकांना आवडली, लोकांनी फार कौतुक केलंय गाण्यांचं, गाणी पोचली आहेत लोकांपर्यंत. तर ते एक गणित वर्क झालंय आमचं. यापुढे आम्ही काय काय गोष्टी करतो, येतील आमची काही गाणी. अच्छा, या फील्ड मध्ये काय चॅलेंजेस आहेत? चॅलेंजेस काय आहेत? चॅलेंजेस, तुम्ही नवीन असता जेव्हा फील्ड मध्ये, तुम्हाला बॅकअप नसतो, तुम्ही बाहेरून येता, तुम्हाला आणि हे करायचंय, तर थोडासा तो स्ट्रगल खूप अवघड स्ट्रगल आहे. म्हणजे तिथं पोहोचणं, तो टॅलेंट तर हवंच आहे, टॅलेंट शिवाय पर्याय नाही. बरोबर. पण डिरेक्टर्स पर्यंत पोहोचणं, डिरेक्टर्सने तुमच्यावर विश्वास ठेवणं, आणि हे एक चॅलेंज झालं. त्यानंतर काम करताना, म्हणजे आता एक फिल्म केली, आता दुसऱ्या वेळेला मला काहीतरी नवीन द्यायचं. आता मी देवा काळजी घेऊन बसलो तर ते चालणार नाही. देवा काळजी आलं, वाजलं गाजलं, संपलं. आता तुम्हाला नवीन काहीतरी करायचं, तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन विचार घेऊन, शब्द आहे, चाल आहे, अरेंजमेंट आहे, पूर्ण साऊंड आहे, हे नवीन काहीतरी विचार घेऊन यायचं. हे जर थोडं चॅलेंजिंग गोष्ट आहे, त्यावर खूप काम होतं, केलं पाहिजे. मी प्रयत्न करतो करण्याचा. तर ही चॅलेंजेस येतात तुम्हाला, आणि ही चॅलेंजेस म्हणजे ही पॉझिटिव्ह चॅलेंजेस आहेत माझ्या मते. म्हणजे ही असली पाहिजे चॅलेंजेस प्रत्येकाकडे, कारण त्यामुळे नवीन नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल, नवीन नवीन काहीतरी लोकांसमोर येईल. बरोबर. सोशल मीडियाचा किती फायदा होतो? म्हणजे सोशल मीडियाचा फायदा मला नाही वाटत. तुम्हाला कामच चांगलं करावं लागतं. तू काहीतरी करशील आणि म्हणशील सोशल मीडियावर मी पोहोचवतो, तसं नाही होत. तुम्ही चांगलं केल्यानंतर सोशल मीडिया ते उचलतो. सोशल मीडियानं उचललंय म्हणून एखादी गोष्ट, ते गाणं पण चांगलं असावं लागतं, त्याचा एक म्युझिकल व्हॅल्यू पण त्याला असावी लागते. तेव्हा सोशल मीडिया म्हणजे काय, आपण तू आणि मी जाऊ, आपण लोक जाऊ, ते चालवणार आपल्यासारखीच लोक आहेत. तर ती लोक ऐकणार आहेत, त्यांना ऐकावं असं वाटणार, त्यांना रीलवर लावावं असं वाटणार, ते पोचवावं असं वाटणार. कधी तेव्हा ते गाणं चांगलं असेल, त्यांना भावलं, पटलं तर. त्यामुळे सोशल मीडिया हा एक मोठा पार्ट आहेच याच्यातला. पण कामही तुम्ही चांगलं केलं पाहिजे, कामही चांगलं झालं पाहिजे.